वर्षा बंगल्यात ते. आणि आता बातमी संजय राऊतांची आहे। राम मंदिरासाठीच्या आंदोलनात आमचा सहभाग होता। सीबीआय कोर्टापुढे मी 10 वेळा चौकशीसाठी हजर होतो असं संजय राऊत म्हणाले। तर उद्धव ठाकरे राम मंदिराच्या आंदोलनात नव्हते असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। राम मंदिर आंदोलनामध्ये फडणवीस 18 दिवस जेलमध्ये होते असंही नवनाथ बन यांनी म्हटलंय। आंदोलन हा प्रकारच नाही आहे ना। शिवसेनेचे आंदोलन फार वेगळ्या पद्धतीचे असतात, तुम्हाला माहिती आहे। आता रामाच्या दारामध्ये कुठलं आंदोलन? आम्ही अयोध्येत राम मंदिरासाठी केलेल्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो। मी आरोपी आहे त्यातला एक। सीबीआयच्या कोर्टापुढे मी 10 वेळा हजर झालो आहे आरोपी म्हणून। त्याचे आंदोलन जेव्हा करायचे तेव्हा आम्ही केलेलं आहे आणि ते राजकीय आंदोलनच होतं। म्हणजे आता चाचपणी संपली म्हणायचं। याच मंदिरात येऊन सगळं रामरक्षा पठण होणार, इथेच करणार, इथेच करू। अंतर पण कमी पडेल, त्यामुळे जर ते देवेंद्रजी आले तर आम्ही त्यांच्यासाठी ते पायघड्या घालू। उद्धवजी राम मंदिराच्या आंदोलनामध्ये कुठेही नव्हते। उबाटा गटाचा एकही शिवसैनिक राम मंदिराच्या आंदोलनामध्ये नव्हता। तुमच्या माहितीसाठी देवेंद्रजी फडणवीस पहिल्या राम मंदिराच्या आंदोलनामध्ये 18 दिवस जेलमध्ये होते। देवेंद्रजी फडणवीसांनी जेलमध्ये राहून राम मंदिराच्या आंदोलनासाठी लढा दिला। संजय राऊत ज्या वेळेला बाबरीचा ढाचा पाडला होता तेव्हा कारसेवा करत देवाभाऊ स्वतः अयोध्येमध्ये उपस्थित होते। त्यामुळे प्रभू रामचंद्रांबद्दल संजय राऊत उद्धवजी ठाकरे यांनी न बोललेलं बरं।